टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्याला माहीत असेल साहेब त्या साहित्य संमेलनाच्या इथे पुण्याला गेलेले, तर त्याचे धन्यवाद द्यायला ते आले होते। आणि ही काही राजकीय भेट नव्हती, एक सदिच्छा भेट होती। सदिच्छा भेटाला गप्पा होतात, त्याप्रमाणे गप्पा झाल्या। नाही, मला असं वाटतं प्रत्येक गोष्ट काय आपण राजकारणाच्याच चष्म्यातनं बघितली पाहिजे अशातला काही भाग नाही आहे। काही गोष्टी या राजकारणाच्या पलीकडे सुद्धा असतात। एक सदिच्छा भेट होती आणि महाराष्ट्रामधली परंपरा आहे आपली, आपण एकमेकांच्या घरी जातो, काही वावगं नाही आहे। कदाचित संजय राऊतांना आवडणार नाही, पण शेवट ती महाराष्ट्राची परंपरा आहे, राऊत विसरले असतील। रस्त्यांची जी कामं होत आहेत त्यांचं पॅचवर्क जे होतं त्याविषयी देखील चर्चा नाही। आता ठिकठिकाणी जे रस्ते ज्या पद्धतीने खोदलेले आहेत, मला असं वाटतं की त्याच्यामुळे एक त्रास सुद्धा होतोय लोकांना, सर्वात ओझरचा उल्लेख झाला। सर, नाशिक साहेबांनी भेट घेतली होती, त्यामध्ये तुम्ही देखील होतात आणि जो वायरचा केबलचा विषय आहे तो थोडासा सविस्तर करा। मुळात तो विषय असा आहे की आपण जर बघितलं तर टोटल 42 युटिलिटी या महानगरपालिकेच्या जमिनीखालनं जात असतात। त्यातल्या 2 युटिलिटी आपण सोडून देऊ, जे MTNLच्या आहेत आणि BSTच्या आहेत, पण बाकी या सगळ्या प्रायव्हेट एंटिटी आहेत ज्यांच्या युटिलिटी जातात आणि ते करोडो रुपये त्या युटिलिटीच्या माध्यमातून कमवत असतात। मग जर करोडो रुपये ते कमवत आहेत, मग त्याचं शेअर महानगरपालिकेला का मिळू नये हा महत्त्वाचा प्रश्न आहे। जर तो मिळाला तर 8 ते 10 हजार कोटीचं उत्पन्न हे महानगरपालिकेला मिळू शकतं। आणि मग जर एवढं उत्पन्न महानगरपालिकेला मिळणार असेल तर आपण त्याच्यावर पाणी का सोडतोय हा आमचा प्रश्न आहे। अजून एक मुद्दा आहे, टाटा क्रीडाची जागा आहे गिरगावमधली, 100 रुपये स्क्वेअर फूट अगदी नाममात्र दरामध्ये ठक्कर केटरर्सला देण्यात आली आहे। खरं तर या जागेची किंमत महानगरपालिकेच्या बऱ्याचशा जागा द्यायचा घाट सध्या चालू आहे। मला असं वाटतं ह्याच्यामध्ये मार्केट पण भाड्याने देण्याच्या संदर्भातलं ते चालू आहे। तर या सगळ्या गोष्टी या लोकांना नुकसान देणाऱ्या आहेत, त्याच्याबद्दल महानगरपालिकेने निश्चितपणे विचार केला पाहिजे। पाकिस्तान उद्या मॅच आहे, काय संदीप देशपांडेंचा उद्याचा प्लॅन काय? मॅच बघणार ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।